छत्रपती संभाजीनगर हे नाव व्हावं ही आमच्या सर्वांची इच्छा होती आणि कोर्टाने याचिका फेटाळल्यामुळं सर्व आम्ही आनंदी झालेलो आहोत। आणि ज्या जुलमी राजांनी औरंगजेब ज्यांनी अत्याचार केला, छत्रपती संभाजी राजा यांची क्रूरतेने हत्या केली, तर त्यांचं नाव आमच्या शहराला नको होतं अशी लाखो लोकांची मागणी होती। ती माननीय मोदी साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी ती मंजुरीसाठी पाठवली, मंजूर झालं होतं। म्हणून याचिका फेटाळल्या म्हणून त्याचं आम्ही स्वागत करतो आणि संभाजीनगरच्या भावनाशी कोर्ट सहमत आहे आणि जनतेच्या भावनाशी सुद्धा योग्य आहेत असं आम्हाला वाटतं। निकाल अशा पार्श्वभूमीवर येतो की 2-4 दिवसात इथे मतदान आहे, याचा मतदानावर परिणाम होईल आणि मतदानावर परिणाम व्हावा म्हणून अशा पद्धतीचा निकाल आला असं याचिका करते मी। असं म्हणणं चुकीचं आहे, कारण ही कोर्टात केस बऱ्याच दिवसापासून चालू होते आणि योग्य त्यावेळेस निकाल लागला। पण ज्या दिवशी छत्रपती संभाजीनगर ह्या शहराचं नाव झालं तेव्हापासून कार्यकर्त्याची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि तेव्हापासूनच लोकांनी ठरवलं की आता छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचा असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।